नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर कैलास डाकोळे, कृषी हवामान तज्ज्ञ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये कशा प्रकारचं हवामान असेल त्यावर आपण एक नजर टाकूया. साधारणतः 14 मार्चला एक बीड, धाराशिव या 2 जिल्ह्यामध्ये, तर त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी 15 मार्चला परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात, त्यानंतर 16 मार्चला देखील धाराशिव असेल, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात, आणि 17 मार्च रोजी जिल्हे थोडे वाढणार आहेत. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हा ह्या ठिकाणी आपल्या तुरळक ठिकाणी वादळी वारा असणार आहे, मेघगर्जना देखील असणार आहे. वाऱ्याचा वेग सुद्धा ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे आणि पावसाची शक्यता आहे. तर ही झाली हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. परंतु मराठवाड्यामध्ये साधारणतः 13 ते 17 मार्च दरम्यान आपल्याला काही तुरळक ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर ह्याच कालावधीमध्ये तापमान कसं असणार आहे, आपल्या विशेष करून कमाल तापमान 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार आहे पुढच्या 2 दिवसामध्ये, आणि त्याच्यानंतर हळूहळू घट होण्याची देखील शक्यता आहे. आणि पुढील 5 दिवसात आपलं किमान तापमान देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आता शेतकरी बांधवांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये काय, हे पावसाचा जो अंदाज दिलेला आहे ते तुरळक ठिकाणी आहे. काही ठिकाणी हा हलका स्वरूपाचा आहे, काही ठिकाणी हा साधारणतः मध्यम स्वरूपाचा देखील आहे. एकतर 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, वादळी वारा पण आहे आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आपल्याला विशेष खबरदारी घ्यायची. आणि काही ठिकाणी एक साधारणतः लाईटनिंगचं सुद्धा वॉर्निंग दिलेली आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतामध्ये बघितलं असेल तर आपल्याला माहिती आहे की बहुतांश ठिकाणी हरभरा, करडई, त्याचबरोबर गहू आणि हळदी याचे काढणी चालू आहे. आता काढणी केलेली व मळणी केलेल्या आपल्याला पिकाला काय करावं लागणार, ह्या पिरियडमध्ये सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवणार आहे. कारण हे साधारणतः 14 तारखेपासून पुढचे 5-6 दिवसाचा आपल्याला अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आणि याचं मुख्य कारण एक तर आहे की वाऱ्याची बदललेली दिशा आणि जे वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे जे काही मॉइश्चर आलेले आपल्या इकडे मराठवाड्यामध्ये, त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि ही परिस्थिती साधारणतः दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस असल्यामुळं सर्वत्र काही पाऊस नाही. जे जिल्हे मी सुरुवातीला सांगितले त्या जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाचा कुठल्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, हलका ते मध्यम. तर हलक्यामध्ये साधारणतः 15 मिलीमीटर पर्यंत पाऊस असतो आणि मध्यममध्ये साधारणतः जे आपलं IMDने कॅटेगरी करून दिलेली आहे त्यात 15.6 ते 64 मिलीमीटर पर्यंत असतो. तर त्यामुळे जर कमी वेळामध्ये थोडा मोठा मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि आपले मुख्य पिके जे आपण आता काढणी करतो त्याची विशेष आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. अशाच अपडेटबद्दल परत आपण आपल्या युनिव्हर्सिटीच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा. धन्यवाद.